ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ओके, आज आपण कालपर्यंत जो भाग बघितला होता त्याचा पुढचा भाग बघायला सुरू करणार आहे. काल आपण जे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मधल्या सेकंड पर्यंतचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले होते. आज आपण थर्ड क्वेश्चन पासून पुढे सुरुवात करतोय. तर त्याच्यामध्ये बघा कसं सॉल्व्ह करायचं क्वेश्चन सोप्या पद्धतीने आपण सांगायला सुरू करूया. सगळ्यात पहिला तुमच्यासाठी इथे आकडे लिहून ठेवले मी वेळ वाचता आपला थोडासा. डिस्टन्स AB आपल्याला 16 दिलेला आहे, डिस्टन्स AC आपल्याला 9 दिलेला आहे, डिस्टन्स BC आपल्याला 7 दिलेला आहे. तर आपल्याला सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं असेल तर दोन लहान संख्येची निवड करायची आहे. दोन लहान संख्या कोणत्या आहेत तर BC आणि AC ह्या दोन लहान संख्या आहेत. सुरुवातीला आपण काय करतोय डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC हे सम करतोय आणि ते इक्वल आलं पाहिजे बिगेस्ट नंबरच्या, बिगेस्ट डिस्टन्स नंबरच्या. बिगेस्ट डिस्टन्स नंबर काय आहे डिस्टन्स AB. ओके, तर आपण फक्त आता काय इन्क्लूड करणार आहे त्याचे व्हॅल्यू पुट करणार आहे. काय व्हॅल्यू आहे AC ची व्हॅल्यू काय आहे 9 ओके प्लस BC ची व्हॅल्यू आहे 7 आणि AB ची व्हॅल्यू आहे 60. ओके, आपलं एक्झाम्पल सॉल्व झालं. ऍडिशन करायचं आहे किती होणार आहे 60 प्लस इज इक्वल टू 60. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड इक्वल आलं आहे. सो दॅट आपण काय स्टेटमेंट लिहायचं सांगितलं तुम्हाला. इफ लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल आली दे पॉइंट्स आर कॉलिनियर. आता इथे आपण काय लिहिलेलं आहे पॉइंट A B C are collinear point. ओके, तुम्हाला स्टेटमेंट मध्ये पण तेवढंच विचारलेलं असते कॉलिनियर पॉइंट नॉट अ कॉलिनियर पॉइंट. म्हणजे आता आपल्याकडे थर्ड क्वेश्चन झाला. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघणार. ठीक आहे, व्यवस्थित बघा. फक्त स्टेटमेंट काय करायचं आहे पॉइंट A B C are collinear point. फोर्थ नंबर दिलेला आहे आपल्याला. नंबर बघा दिलेला आहे LM 11. LM आपल्याला दिलेला आहे 11. त्याच्यानंतर M12 दिलेला आहे M12 आणि लास्ट दिलेला आहे NL8. ओके, त्याच्यानंतर आपण फर्स्ट काय करतोय फर्स्ट आपण स्मॉल डिजिट निवडतोय. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इज इक्वल टू डिस्टन्स MN. हे बिगेस्ट डिजिट आहे, हे स्मॉलर डिजिट आहे. स्मॉलर डिजिटचा सम हा बिगेस्ट डिजिटचा इक्वल आला पाहिजे. ओके, LM ची व्हॅल्यू आहे 11 प्लस NN ची व्हॅल्यू आहे 8. हे टू डिजिट स्मॉलर आहे देन MN. MN ची व्हॅल्यू आहे 12. ऍडिशन केलं तर हे येणार आहे 19, हे येणार आहे 12. आता लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड नॉट इक्वल आपण लिहिणार आहे ते लिहावं लागतं. इथं मागच्या उदाहरणात लिहावं लागत नाही. LM प्लस डिस्टन्स NL नॉट अ इक्वल देन कंपॅरिझन कशाशी करणार MN. तर कॉलिनियर नाहीये तर मग आपण काय लिहिणार आहे पॉइंट LM are not a collineer. ओके, इथे काय येणार आहे are not a collineer. are not collinear points. ओके, जे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे तुम्हाला कळण्यासाठी वेगळ्या कलर मध्ये लिहिलेले आहे. काय चेंज होतंय एवढ्यासाठीच हे आपण उदाहरण बघितलं. आता आपण बघणार आहे पाचवं उदाहरण. थोडं फास्ट सांगतोय, कमी वेळेत शिकवणार आहे. मी पूर्वी पण सांगितले 10 मिनिटं आपण 15 मिनिटं ऑनलाईन शिकणार, पण आपण दररोज त्याच्यामध्ये घेणार.
तर सुरुवातीला सांगेन की उद्या सगळ्यांची हजेरी आहे. उद्या किती आज पण हजेरी घेतलेली आहे मराठी मीडियमची, तुमची पण हजेरी होणार आहे. लास्टला लगेच लेफ्ट होऊ नका, कारण तुमच्या हजेरीचा स्क्रीनशॉट घेतला जातोय आणि तुम्ही किती जण प्रेझेंट आहात ते कळते. त्यामुळे तुम्ही तुमचं जसं आता बहुतेक रणजितनं त्याचं नाव लिहिलेलं आहे, प्रांजलीनं त्याचं नाव लिहिलेलं आहे, तुमचं नाव इथं पडलं पाहिजे. जसं काही जणांचं गॅलेक्सी 61 वगैरे पडलेलं आहे, तसं तुमचं नाव तिथं पडू दे, म्हणजे हजेरीला सोपं जाते. तर आज उद्या हजेरी असणार आहे तुमची ऑनलाईन. इकडे क्लासमध्ये यायचं नाही, ऑनलाईन सगळ्यांची हजेरी आहे आणि त्यासाठी लेफ्ट उद्या व्हायचं नाही लगेच, आता पण लगेच लेफ्ट व्हायचं नाहीये. उद्या तुमची हजेरी घेतली जाणार आहे आणि तुमच्यासोबत डिस्कशन पण एक शेवटचे 5 ते 10 मिनिटं डिस्कशन केलं जाणार आहे. ठीक आहे. तर या इथं आपलं ग्रुप डिस्कशन असणार आहे, त्यामुळे जरा सायलेंट जिथं शांतता असेल अशा ठिकाणी बसू. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न झाला. चौथा प्रश्न आपण थोडासा आता फास्ट इंग्लिश, सॉरी पाचवा प्रश्न अपडेट करायचा आहे. पाचवा प्रश्न आहे आपला आता. पाचव्या प्रश्नामध्ये बघा एक्स वाय दिलेला आहे. ठीक आहे. थोडंसं फास्ट लिहिल्या म्हणजे आपल्याला सोपं पडेल. सोपी गणित आहे, काही वेगळं किंवा अवघड असं काही घेतलं असं काहीच नाहीये. हे आता आपल्याला फिल इन द ब्लँक भरायचं आहे. ठीक आहे. तर फिल इन द ब्लँक भरायचं सोपं आहे. एक्स वाय इथे येणार आहे, एक्स वाय 15 दिलेला आहे. त्याच्यानंतर वाय झेड 7 दिलेला आहे आणि एक्स झेड हे 8 दिलेला आहे. फर्स्ट आपण काय करतोय, फर्स्ट स्टेप मध्ये टू स्मॉलर डिजिट निवडतोय, वाय झेड आणि एक्स झेड हे स्मॉलर आहे आणि ते इक्वल यायला पाहिजे एक्स वाय चा. ठीक आहे. मग आता त्यांच्या व्हॅल्यू पुट केला, 7 + 8 इज इक्वल टू 15. याची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू आपण खाली लिहिणार आहे. हे येणार आहे 15. 7 + 8 किती येते 15. 15 इज इक्वल टू 15. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड इक्वल आहे. मग जर लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल असतील, सो दॅट पॉइंट x y z आर अ कॉलिनर पॉइंट. हे आता स्टेटमेंट काय चेंज करायची गरज नाही. x y z आर कॉलिनर पॉइंट, x y z आर कॉलिनियर पॉइंट. ते आता 5 उदाहरण झाले. 6वं उदाहरण व्यवस्थित लक्ष द्या. परीक्षेला जर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आला, तर कसं सोडवायचं ह्यासाठी बघणार आहे आपण तो प्रश्न. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आणि तुम्ही काय करायचं सराव म्हणून, आता मी 6वा प्रश्न वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. वेगळ्या म्हणजे स्टेप बाय स्टेप ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. तर तुम्हाला तो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन वरचे जे तुम्ही आपले 5 आतापर्यंत प्रश्न झालेत, 5 प्रश्न जे आतापर्यंत झाले, सेम 6वा प्रश्न जो सोडवून दाखवलाय त्या पद्धतीने वरचे 5च्या 5 क्वेश्चन तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. तर डिस्टन्स DE आपल्याला दिलेला आहे 5, डिस्टन्स EF 8, डिस्टन्स EF 8, डिस्टन्स DF 6, डिस्टन्स DF इज इक्वल टू 6. काय करायचं आहे याच्यामध्ये फक्त इक्वेशन वाइज सोडवायचं आहे. ठीक आहे. मी समजायला आता जसं परीक्षेला ऍक्टिव्हिटी असणार आहे तसं सोडवून दाखवणार आहे. पहिला असणार आहे आपल्याला इथं आन्सर मध्ये असणार आहे डिस्टन्स DE स्मॉलर नंबर प्लस मध्ये असणार आहे प्लस डिस्टन्स DF. हे तुम्हाला असणार आहे फिल इन द ब्लँक. हे काय असणार आहे फिल इन द ब्लँक आणि याच्या व्हॅल्यू पुट केलेल्या असणार आहेत खालच्या स्टेप मध्ये. 5 प्लस DF किती आहे 6. ठीक. 5 प्लस 6 येणार आहे 11. ठीक. 5 प्लस 6 काय येणार आहे 11. व्हॅल्यू फक्त चेक करा 5 6 and 8. 5 6 8. आता 5 आणि 6 ऍड केलं 11 आलं. तर ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणणार आहे. इक्वेशन फर्स्ट. याला नंबर द्या किंवा याला नंबर दिलेला असू शकतो. ठीक आहे. आपण याला नंबर देऊ. तुम्हाला फिल इन द ब्लँक मध्ये काय असणार आहे पहिला बॉक्स,
दुसरा बॉक्स आता दुसऱ्या बॉक्स मध्ये असणार आहे तुम्हाला EF इज इक्वल टू 8 आणि ह्याला तुम्हाला बॉक्स केलेला असणार आहे याला तुम्हाला बॉक्स केला असणार की ह्याचा नंबर असणार आहे 2 आता इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड इक्वल आली पाहिजे इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन फर्स्ट काय आहे डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF is equal to सेकंड इक्वेशन काय आहे डिस्टन्स EF हे लिहायचं आहे कंपेयर द इक्वेशन कंपेयर द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ठीक आहे फिलिंग द ब्लँक्स हे दोनच आहे डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF हा बॉक्स असणार आहे का व्हॅल्यू दिलेली असेल 5 + 6 11 तुम्हाला दिलेला असू शकते डिस्टन्स EF 8 फिलिंग द ब्लँक म्हणजे आपण हे फिल करायचं फिलअप करायचं आणि हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे कंपेयर द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड कंपॅरिझन स्टेटमेंट दिलेलं असतं काय लिहायची गरज नसणार डिस्टन्स DE आणि DF म्हणजे फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन जर कंपॅरिझन केलं दे नॉट इक्वल असं लिहावं लागतं इथं स्टेटमेंट शब्दामध्ये नाही जॉमेट्रिकल लिहिलं पाहिजे जॉमेट्रिकल आहे आपण काय करणार क्रॉस केलं कंपेयर द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड तर कंपॅरिझन केल्यानंतर ते दे नॉट इक्वल मग ते जर इक्वल नसतील सो दॅट पॉइंट D E F are not collinear point आता एक लक्षात घ्या आणि कुठे फिलअप असणार आहे 1 2 तुम्हाला इथं फिलअप असणार आहे त्याच्यानंतर इथं फिलअप असणार आहे ठीक आहे आता हा पूर्ण स्टेटमेंट फिलअप मध्ये देत नाही तुम्हाला देताना हा सेक्शन फिलअप मध्ये दिलेला असू शकते आणि हा सेक्शन फिलअप मध्ये दिलेला असू शकतो ठीक आहे तर ह्या दोन्हीसाठी एकच मार्किंग असणार आहे ह्या पूर्ण याच्यासाठी एक मार्किंग असणार कदाचित इथंच फक्त फिलअप असू शकते इम्पॉर्टंट जर बघितलं तर अशा पद्धतीने तुम्हाला बाकीचे सोडून बघायचं ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सोडून दाखवला तुम्ही जर ऑनलाईन लेक्चर कुठेतरी YouTube वरून डाउनलोड करून बघत असाल तर ते ह्या पद्धतीने तुम्हाला आपल्या मुख्याध्यापक संघाच्या पद्धतीने प्रत्येक जण तुम्हाला देणार नाहीये त्यामुळे आपल्या मुख्याध्यापक संघाच्या पद्धतीने तुम्हाला हे सांगितलेलं आहे त्यानुसार हे कसं सोडवायचं ते बघा आणि तुम्ही सोडवा म्हणून हे उदाहरण मी जास्त एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा सांगतो या दोन्हीची बेरीज आपण नेहमीप्रमाणे टू स्मॉल डिजिट करतो त्यांची बेरीज दिली फक्त स्टेप बाय स्टेप लिहिल्या त्यानंतर थर्ड जो ग्रेटर नंबर होता तो लिहिला आणि कंपेयर द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ठीक आहे फर्स्ट अँड सेकंडचं कंपॅरिझन करायचं त्यासाठी फर्स्ट इक्वेशन लिहिलं सेकंड इक्वेशन लिहिलं आणि स्टेटमेंट पॉइंट DEF आर नॉट अ कॉलिनियर पॉइंट का सो दॅट लिहिले हे इक्वल नाहीये यासाठी हे पॉइंट काय नाही कॉलिनियर नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न चौथा क्वेश्चन नंबर 4 Question number 4 बघा on a number line point A, B and C are such that distance AC is equal to 10 distance CB is equal to 8 distance
फाइंड द डिस्टन्स AB फाइंड करायचा. ठीक आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपल्याला असं काही सांगितलं की लाईन कशी आहे. पुढे प्रश्न बघा, कंप्लीट करतो मी, तुम्हाला लक्षात येईल. कन्सिडर द ऑल पॉसिबिलिटीज. कन्सिडर द ऑल पॉसिबिलिटीज. ठीक आहे. ऑल द पॉसिबिलिटीज. बरोबर. पॉसिबिलिटीज आपल्याला सांगितलं. पॉसिबिलिटी फर्स्ट करूया. आता मी प्रत्येकाला फक्त इथे स्टेटमेंट लिहिते, थर्ड अँड सेकंड अँड थर्ड. बरं, हे नंबर काय आहे ते सांगितलं. काय सांगितलंय? डिस्टन्स AC 10, डिस्टन्स CB 8, डिस्टन्स AB फाइंड करायचं आहे. पॉसिबिलिटीज आपण काढणार आहे, फर्स्ट सेकंड थर्ड. किती असतील तेवढं तुम्हाला काढायचे. तुम्ही फक्त तुम्हाला एक काढून दाखवणार आहे. तुम्हाला एक काढून दाखवणार आहे म्हणजे पहिली काय असणार आहे? A B C are collinear point. This way याचा अर्थ या पद्धतीने फर्स्ट A B लास्टला C. ही पहिली पॉसिबिलिटी असू शकते. दुसरी पॉसिबिलिटी तुम्हाला ACB असू शकतात. ACB. पहिले आपण ह्या दोन पॉसिबिलिटीज बघूया. त्याच्याशिवाय अदर पॉसिबिलिटीज तुम्ही कन्सिडर करून घ्या. CAB. बघा काय केले, इथं पहिला B घेऊ शकता. तुम्ही करून सोडवून बघायचं. मी आता इथं पॉसिबिलिटीज दिल्या तर तुम्ही तयार करायचे आणि सोडवायचं आहे. तर आता आपण त्या पॉसिबिलिटीज मध्ये त्याची नंबर लाईन काय असणार आहे? A B C. त्याची नंबर लाईन काय होणार आहे आपल्याकडे? A C B. याची नंबर लाईन काय होणार आहे आपल्याकडे? C A B. या नंबर लाईन आहे. आपल्याला काय विचारलं? डिस्टन्स फाइंड करायचं. ठीक आहे. पहिले AC सांगितलं. AC याचा अर्थ बिगेस्ट आहे. 8 पॉइंट आहे. याचा अर्थ आता पहिला आपण काय घेणार आहे? डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. लक्षात ठेवा, याची आणि याची बेरीज म्हणजे AC असणार आहे. ठीक आहे. डिस्टन्स AC. आता आपल्याकडे व्हॅल्यू कशाचे? AB फाइंड करायचं आहे. त्यामुळे डिस्टन्स AB ॲज इट इज येणार आहे. डिस्टन्स AB ॲज इट इज येणार आहे. डिस्टन्स BC फाइंड करायचं आहे. सॉरी, डिस्टन्स BC आपल्याकडे आहे, फक्त त्याचे नंबर अक्षर अल्टरनेट आहे. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू आहे 8. AC ची व्हॅल्यू आहे 10. ओके. आता डिस्टन्स AB इज इक्वल टू 10. हे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? मायनस होणार आहे. हे इकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे, -8. सो दॅट डिस्टन्स AB काय येणार आहे? 2. फर्स्ट पॉसिबिलिटी. सेकंड पॉसिबिलिटी सगळ्यात ग्रेटर काय असणार आहे? AB. पहिला आपण लिहिणार आहे डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. पहिल्याच म्हणायचं नाही की हे कसं काय शक्य आहे. आपल्याला एक नंबर ग्रेटर एक नंबर स्मॉल सोडून प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. सॉल्व करायचं आहे मगच प्रूफ करायचं आहे. डिस्टन्स AB. AC ची व्हॅल्यू किती आहे? AC आहे 10 प्लस BC किती आहे? 8. आणि डिस्टन्स AB आपल्याला फाइंड करायचं आहे. डिस्टन्स AB. ठीक आहे. याचं ऍडिशन केलं किती येणार आहे? 80. सो डिस्टन्स AB सुद्धा 18 असणार आहे जर हे कॉलिनर असतील तर. सेकंड ऑप्शन झाला. थर्ड ऑप्शन मध्ये काय करणार आहे आपण? डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स AB इज इक्वल टू काय असणार आहे? डिस्टन्स BC. AC AB आणि BC इक्वल असणार. ठीक आहे. याचं ऍडिशन करायचं आहे. AC म्हणजे इकडे 10 असणार आहे प्लस AB फाइंड करायचं आहे ऍज इट इज येणार आहे. डिस्टन्स AB ऍज इट इज येणार आहे. डिस्टन्स BC किती येणार आहे? डिस्टन्स BC 8. डिस्टन्स AB
इज इक्वल टू 10. आता बघा BC आपल्याकडे किती दिलेला आहे 8. AC आपल्याकडे किती दिलेला आहे इथं AC ची व्हॅल्यू किती आहे 10. हे 10 आहे गणित आपण सोडवण्यापेक्षा आणि BC किती म्हणते आपण 8. शक्य आहे काय आपण जर ते इथून इथपर्यंत कॅल्क्युलेट करतो ते 8 म्हणतोय आणि हे एवढंच बघ 10 म्हणतोय. शक्य नाहीये. त्यामुळे हे पॉसिबिलिटी आपल्याला सॉल्व्ह करताना पहिला स्टेटमेंट लिहायचं आहे दिस पॉसिबिलिटीज आर नॉट इट इज नॉट पॉसिबल. एवढंच लिहायचं इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे पॉसिबल लिहिला तरी चालते पॉसिबिलिटी लिहिला तरी चालते. इट इज नॉट पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे ह्याच्यामध्ये आणखी पुढे काय पॉसिबिलिटी नसणार आहे. कारण तुम्ही विचार करा हे जर आपण म्हणतोय AB आपल्याला जे आपल्याला फाइंड करायचं आहे त्याच्यापूर्वी आपण म्हणतोय AC 10 आहे. हे AC 10 डिस्टन्स आहे आणि आपण हे पूर्ण सांगतो की 8 आहे. छोटा भाग आपण सांगते 10 आहे आणि मोठा भाग 8 आहे असं सांगायला लागलो. ते शक्य नाहीये. त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल. ह्या दोन शक्यता असणार ती शक्यता नसणार आहे. तर या इथे आपण चौथा प्रश्न सोडवून बघितलाय. तुम्ही पुन्हा एकदा सोडवून बघा सांगितलं ते समजून घ्या. 8 आणि 10 मध्ये काय फरक आहे तो लक्षात